आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ। अरे भारतीय संविधानाचं अरे या भडव्याचं गिरीश महाजनचं करायचं काय? अरे गिरीश महाजनचं करायचं काय? जब तक सूरज चांद रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा, नीम का पत्ता कड़वा है, गिरीश महाजन भड़वा है। नीम का पत्ता कड़वा है, गिरीश महाजन भड़वा है। नीम का पत्ता कड़वा है, गिरीश महाजन भड़वा है। नीम का पत्ता कड़वा है, गिरीश महाजन भड़वा है। जानेवारी प्रजासत्ताक दिनी संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा साधा उल्लेखही न केल्याच्या पार्श्वभूमीवर आज जामनेर शहरात तीव्र संताप उसळला। मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर माफी मागावी या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून भव्य निषेध मोर्चा काढून तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला। गिरीश महाजन होश में आओ, माफी दो, संविधानाचा अवमान चालणार नाही अशा घोषणांनी संपूर्ण जामनेर शहर दणाणून गेले। या आंदोलनात जामनेर शहर व तालुक्यातील आंबेडकरी अनुयायी, तरुण वर्ग, महिला, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आंदोलनादरम्यान तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलीस निरीक्षक कासार यांच्या नेतृत्वाखाली कडक पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी ठेवण्यात आला होता। मी जयंतीला वाजा आणि जेवण देतो या वक्तव्यावर देखील या ठिकाणी अनुयायांनी संताप व्यक्त केला। मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांसमोर केलेल्या मी जामनेरमध्ये डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीला वाजा आणि या वक्तव्यामुळे आंदोलन अधिकच पेटले। एका आंबेडकरी तरुणाने थेट आरोप केला की मागील वर्षातच जेवण दिले, वाजा दिला असेल तर स्वतःच्या खिशातून दिले का, त्याचे ऑडिट द्यावे असा प्रश्न देखील या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन यांना एका तरुणाकडून दिला गेला। निळा शर्ट घातल्याने आंबेडकरी विचारांचे होता का या मुद्द्यावर देखील आंदोलनात मोठा संताप व्यक्त केला गेला। मंत्री गिरीश महाजन म्हणाले, मंत्री गिरीश महाजन मीडियावर बोलले होते की मी निळा शर्ट घालून जयंतीला जातो। यावर संतप्त जमावातून सवाल करण्यात आला, निळा शर्ट घातल्याने तुम्ही डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांचे होता का? तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्या समर्थनार्थ बोलणाऱ्या काही व्यक्तीवरही आंबेडकरी अनुयायांनी कठोर शब्दात टीका केली। या आंदोलनामुळे जामनेर मतदारसंघात मोठी खळबळ आज बघायला मिळाली। आंदोलन करणाऱ्या जनतेवर कारवाई होणार का अशा प्रतिक्रिया देखील अशा दबक्या स्वरूपात आवाज देखील उमटताना दिसत। संविधान दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख न करणे हा केवळ विसर नाही तर संविधानाचा अवमान असल्याची भावना व्यक्त करत आज जामनेरमध्ये जनाक्रोश उसळला। मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर माफी मागावी, जाहीरनामा द्यावा हीच ठाम मागणी आंदोलकांनी केली आहे। या आंदोलनामुळे येत्या काळात जामनेरच्या राजकारणात मोठे परिणाम दिसून येण्याची शक्यता काही जाणकारांकडून बोलले जात आहे। सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राज्याचे मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी संविधान निर्माते यांचे नाव न घेतल्यामुळे महाराष्ट्रासह पूर्ण देशात एक वेगळे वादळ उठलेले आहे। कारण 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भारताला सार्वभौम लोकशाही देणारे संविधान लागू झाले होते आणि या दिवशी मंत्री गिरीश महाजन यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सर्व महामानवांचे नाव घेतले, परंतु महामानव
संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतलेले नाही, त्यामुळे संविधान प्रेमी आंबेडकरवादी आणि वंचित बहुजन आघाडी आणि सर्व पक्षीय आंदोलन मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात केले जात आहे. बघू शकतो आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून आंदोलनाला सुरुवात होत आहे. जाहीर निषेध केला जात आहे. बघू शकतो आपण या ठिकाणी मागणी केली जात आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. भंतीजे देखील आहेत, महिला आहेत आणि जामनेर तालुक्यातील असंख्य आंबेडकरवादी प्रेमी आणि आंबेडकरी जनता या ठिकाणी रस्त्यावर उतरलेली दिसत आहे. हजारोंच्या संख्येने ही आंबेडकरी जनता या ठिकाणी आलेली आहेत आणि मंत्री गिरीश महाजन यांचा निषेध या ठिकाणी केला जात आहे. आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. जामनेर शहरातील नगर परिषद चौक येथून सुरुवात करण्यात आलेली आहे. कोणत्या आंदोलनाला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालेले आहे. पोलीस निरीक्षक कासार साहेब यांनी तंतोतंत बंदोबस्त ठेवलेला आपल्याला दिसत आहे. API राठोड साहेब आहेत, गोपनीय विभागाचे बरकले आहेत आणि ट्रॅफिक पोलीस देखील या ठिकाणी त्यांची कामगिरी बजावत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय 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 विकांदो भीम ठिकाण ट्रान्सफर करून टाका. जय 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 भीम चाललं राहुल असंख्य संख्येने आंदोलनकारी या ठिकाणी आंदोलन करत आहे. संविधान निर्माते यांचं नाव न घेतल्याबद्दल आज जामनेर शहरामध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या निषेधार्थ हे आंदोलन केले जात आहे. तसं पाहिलं तर आपण बघू शकतो की आपण नेहमी ऐकलेलं आहे कोणत्याही बेताल वक्तव्यामुळे मोठे आंदोलन केले जाते, परंतु हे जे आंदोलन आहे हे नाव न घेतल्यामुळे आंदोलन केले जात आहे. जामनेर तालुक्यातील संपूर्ण संपूर्ण आंबेडकरी जनता या ठिकाणी रस्त्यावर उतरलेली आहे. मंत्री गिरीश महाजन यांचा राजीनामा घ्यावा असं निषेध आंदोलन आहे. राहुल जाऊ दे. आंदोलन हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आलेले आहे. त्यांना अभिवादन करून पुढचं आंदोलन सुरू होईल. इकडून घे. एकदा
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोला ना बोला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून पुढील आंदोलन तहसीलपर्यंत जाणार आहे. तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे. आंदोलन हे तहसील ऑफिसला निघालेले आहे. अनेक घोषणांनी इथं मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात आंदोलन केले जाते. काही आणला नाही झाला तुम्ही मला डाउनलोड करणार आहे. आर्टिस्ट टाकणार आता ते डॉक्टर बाबासाहेब दोन भीमाईचा माता रमाईचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा आपल्याला घोषणा नाही का घोषणा काय व्हिडिओ चालू करली घोषणा असंख्य संख्येने आंबेडकरी जनता या ठिकाणी निषेधार्थ आंदोलन करीत आहे. तीव्र निषेध या ठिकाणी जामनेर शहरात दिसून येत आहे. मंत्री गिरीश महाजन यांचा राजीनामा घ्यावा यासाठी हे निषेध आंदोलन केले जात आहे. संपूर्ण तालुक्यातून आंबेडकरी जनता या ठिकाणी एकवटलेली आहे. गिरीश महाजनचं करायचं काय डोकावरती पाय अरे गिरीश महाजनचं करायचं काय डोकावरती अरे RSS सरकारचं करायचं काय डोकावरती अरे या मधुवन सरकारचं करायचं काय डोकावरती पाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गिरीश महाजन बडवा है अच्छा 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 जय भीम जय भीम अरे भारतीय संविधानाचं अरे या भडव्याचं गिरीश महाजनचं करायचं काय खाली डोकावरती पाय अरे गिरीश महाजनचं करायचं काय डोकावरती पाय जब तक सूरज चांद रहेगा हमारे नाम रहेगा जब तक
पत्ता कड़वा है, गिरीश महाजन भड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, गिरीश महाजन भड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, गिरीश महाजन भड़वा है, नीम का पत्ता कड़वा है. गिरीश महाजन भड़वा है. बघू शकतो आपण मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात संपूर्ण संताप व्यक्त केला जात आहे. अरे हमसे जो टकराएगा, हमसे जो टकराएगा, हमसे जो टकराएगा. अरे गिरीश महाजन मुर्दाबाद, मुर्दाबाद. अरे गिरीश महाजन मुर्दाबाद, मुर्दाबाद. अरे गिरीश महाजनचं करायचं काय? अरे गिरीश महाजनचं करायचं काय? अरे गिरीश महाजनचं करायचं काय? गिरीश महाजन मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. गिरीश महाजन मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. गिरीश महाजन मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. अरे गिरीश महाजनचं करायचं काय? अरे गिरीश महाजनचं करायचं काय? अरे RSS सरकारचं करायचं काय? अरे RSS सरकारचं करायचं काय? अरे नीम का पत्ता कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, माता सावित्रीचा, माता रमाईचा, माता अहिल्यादेवी होळकरांचा, अण्णाभाऊ साठेंचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, अण्णाभाऊ साठेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, छत्रपती शाहू महाराजांचा, राजमाता जिजाऊंचा, महापुरुषांच्या सन्मानात आम्ही सर्व मैदानात. नीम का पत्ता कड़वा है, गिरीश महाजन भड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, गिरीश महाजन भड़वा है. त्यांच्या बापाचा विचारतो साला मारतो. हॅलो सर्व भीम सैनिक आणि इथे आलेल्या माता भगिनींना विनंती करतो की त्यांनी जिथं सावलीची जागा आहे त्यांनी तिथं खाली बसून घ्यावे. असे या इकडे माझे या इकडे मागे सर. हॅलो नाही येतील ना साहेब येणार आहे मग येतील. पण आज सुट्टी नाही आहे, सुट्टी नाही आज. त्यांनी सुट्टी आहे, त्यांनी सुट्टी आहे म्हणून म्हटलं मी ना ते आले होते ना आज बोललो मी म्हटलं ऑफिस बंद आहे आज. नाही तसेल त्या अत्यावश्यक सेवा आहे फक्त ते चालू आहे. सर्व भीम सैनिकांना विनंती करतो की त्याची पुस्तक
तथागत महाकरुणे भगवान गौतम बुद्ध, क्रांतिबा फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई आणि सर्वच बहुजन महापुरुषांना त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या कार्याला मी प्रथम अभिवादन करतो. आपल्या सर्वांना विदित आहेच, 26 जानेवारी या दिवशी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मंत्री गिरीश महाजन यांनी भाषण दिलं आणि त्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख जाणीवपूर्वक त्यांनी टाळलेला आहे. आता हे संघ आणि परिवार जो आहे हे अनुलेखाने बहुजन महापुरुषांना नेहमीच टाळत असतात. ही यांची स्टाईल आहे. परंतु मी प्रथम अभिनंदन करेल भीमकन्या माधवी जाधव यांचं. त्याने या अपमानाला वाचा फोडली. त्यानंतर गिरीश महाजन यांनी असं स्टेटमेंट दिलं की मी संघाच्या मुशीत घडलेलो आहे. म्हणजे बाकीच्या महापुरुषांचं नाव आम्ही घेतो आणि मग बाबासाहेब आंबेडकरचं नाव घ्यायला काय झालंय? काय गिरीश महाजनची जीभ झडली असती काय बाबासाहेब आंबेडकरचं नाव घेतलं असतं तर? आणि अशा प्रकारच्या ही घटना जी आहे ही प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी झाली. प्रजासत्ताक दिन याचा अर्थ असा आहे की ज्या दिवशी संविधान लागू झालं 1950 रोजी तो दिवस आहे आणि संविधानाचं महत्व आहे. आणि संविधान ज्यांनी बनवलं, नुसतं लिहिलं नाही तर बनवलं, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महत्व आणि संविधानाचं महत्व हे सारखंच आहे. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचा अनुल्लेखाने अपमान करणाऱ्या गिरीश महाजनचा त्या कृत्याचा मी जाहीर निषेध करतो. या ठिकाणी मी माझं या ठिकाणी बोलणं थांबवतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद काका. हॅलो. त्यानंतर इथं आलेले भगवान भाऊ यांनी 2 मिनिटं निषेधार्थ 2 शब्द भाषण करावं. जगात वंदनीय तथागत भगवान बुद्ध, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवक्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राष्ट्रमाता जिजाऊ, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्रीबाई या सर्वांना प्रथम अभिवादन करतो. या ठिकाणी 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट आतापर्यंत मला या चळवळीमध्ये 35 वर्ष झालेले आहेत. प्रत्येक वेळीच मी या तहसीलदारांनी आपल्याला निमंत्रण दिलं म्हणजे आपण या ठिकाणी हजर असतो. पण शासन प्रशासन यांना सुद्धा समजलं नाही की प्रजासत्ताक दिनी काय असतं आणि 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन काय असतं, कशावर भाषण केलं जातं. 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला, देश स्वतंत्र झाला. त्या दिवशी जे शहीद झाले, जे हुतात्मे झाले त्यांचे फोटो लावा, त्यांच्या जीवनावर त्यांच्या याच्यावर भाषण करा, त्यांचा उदो करा, आमचं काही म्हणणं नाही. परंतु प्रजासत्ताक दिनी या देशाला 2 वर्ष 11 महिने 17 दिवस अहोरात्र जीवाचं रान करून रक्ताचं पाणी करून ज्या महामानवाने ही घटना या देशाला दिली, हे फार मोठं या देशावर उपकार बाबासाहेबांचे आहेत. आणि त्या संविधानकर्त्यांचे या ठिकाणी तुम्ही प्रजासत्ताक दिनी नाव घेत नसताल तर याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट कोणतीच नाही. मित्रांनो, मी तर गिरीश महाजनांना एवढंच सांगेल की तुम्ही जे चूक केली ते चूक तर तुम्हाला सुधारायची असेल तर तुम्ही देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्र्यांकडे जावं आणि त्यांना एक निवेदन द्यावं, त्यांना एक विनंती करावी की प्रजासत्ताक दिनी बाबासाहेब आंबेडकरांनी एक घटना दिली, संविधान दिलं, संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकरांचा प्रजासत्ताक दिनी त्या ठिकाणी शासकीय कार्यालय असेल, निमशासकीय कार्यालय असेल किंवा ग्रामपंचायत असेल, कुठलंही म्हणजे शाळा कॉलेज असेल, शाळेमध्ये आपण पाहतोय ज्या ठिकाणी या शिक्षकांनी मुलांना घडवायचं असतं त्या ठिकाणी गणपती बाप्पाचा जय जयकार केला जातो. त्याच्यानंतर दुर्गा उत्सव मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. ज्या विद्यार्थ्यांना आपण महापुरुषांचे धडे दिले नाहीत तर त्या विद्यार्थ्यांना महापुरुष काय करणार आहेत? म्हणून
शासकीय शाळा असेल किंवा निवासी शाळा असेल, निमशासकीय शाळा असेल, खाजगी शाळा असेल, खाजगी कंपनी असतील, जे सरकारी अनुदान घेत असतील, त्यांना कंपल्सरी त्यांना असं या लोकांनी सांगितलं पाहिजे, जेर काढला पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावल्याशिवाय प्रजासत्ताक दिन हा साजरा करू नये. कारण जर बाबासाहेबांचं नाव घेतलं म्हणून बाबासाहेब मोठे होणार नाही. बाबासाहेबांची एवढी मोठी उंची आहे की त्यांचं सूर्य सुद्धा बाबासाहेबांच्या याला पाहून लाजे, एवढी मोठी उंची आहे. तुम्ही नाव घेतलं म्हणून बाबासाहेब मोठे होतील असं नाही, परंतु बाबासाहेबांचं नाव तुमच्या जर तोंडात आलं तर तुम्ही मोठे व्हाल. कारण बाबासाहेबांची जनता भोळी आहे. बाबासाहेबांचं जर तुमच्या तोंडात नाव आलं म्हणजे आम्ही जनता भोळी भागली असते, तुम्हाला फटाफट मजा देऊन टाकता, आतापर्यंत देत आहेत. पण असं जर तुम्ही करत असले तर याच्यापुढे बाबासाहेबांची जनता, आंबेडकरी जनता तुम्हाला मतदान करणार नाही आणि तुम्हाला पाळल्याशिवाय राहणार नाही, याची तुम्ही नोंद घ्यावी. या ठिकाणी गिरीश महाजनांना मी एकच सांगतो की चूक सुधारावा. प्रजासत्ताक दिनी शासकीय, निमशासकीय शाळा, कॉलेजेस या ठिकाणी बाबासाहेबांचं मोठं चित्र लावावं. बाबासाहेबांनी काय केलं ते विद्यार्थ्यांना कळू द्या. कारण विद्यार्थ्यांना जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत बाबासाहेब समजणार नाही. म्हणून या ठिकाणी मी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून गिरीश महाजनांनी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केली आहे. परंतु गिरीश महाजनांनी जर या ठिकाणी माफी मागितली तर बरं होईल, अशी मी त्यांना एक पक्षाच्या वतीने एक निवेदन देतो. तरी या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या ठिकाणी मी 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय भारत. आपल्या काही समाज बांधवांकडनं भाऊंची पाठराखण करण्यात आली की त्यांच्याकडून त्या विषयावर मी बोलू शकत नाही. धन्यवाद भगवान भाऊ. त्यानंतर हिवाळे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी निषेधार्थ 2 शब्द भाषण करावं. हॅलो, निषेधार्थी सभेच्या सर्व लोकांना मी पहिले जय भीम. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी शांतीचा मार्ग दिला ते गौतम बुद्ध आणि जगाचे बाप असे बाबासाहेब असलेले यांच्या बद्दल अपमान करणारे हे नृत्य केलं ते गिरीश महाजन. त्या कृत्याला आमची ताई शरणी जी वाघीण होती ती डराली आणि सांगितलं की मांजराचा पिल्ला तू काय बोलतोय. ते म्हण आहे कवी विजयानंद जाधवचं, तुम्ही किती बी करा रे हल्ला, तुम्ही किती बी लावा रे शक्ती, हा भीमाचा किल्ला कधी उद्ध्वस्त होणारा नाहीये. आणि मी पहिल्या अगोदर त्या माधवीताईचा जाधवचा मी अभिनंदन करतो आणि त्यांना सॅल्यूट करतो, कडकडीत सॅल्यूट करतो. आता मी इथले गद्दार जे बाबासाहेबांना झालेले त्या गद्दाराला आवाज द्यायचा विचार करतोय. तुमच्यात जर हिंमत असेल तर बाबासाहेबांचं नाव न घेता वर्गणी करून दाखवा आणि मग करा, नाहीतर बाबासाहेबांचं नाव घेऊ नका, कारण तुम्ही गद्दार आहेत. बाबासाहेबांनी जेव्हा सांगितलं की हेच गद्दार आम्हाला पुढे येतात आणि ज्या गद्दारांनी इथे हे केलं त्या गद्दाराचा मी निषेध करतो पहिल्यांदा. आता त्या गद्दारांना मी सांगतो काय ते. 28 डिसेंबर 1949 ला हिंदू महासभाने एक इंदूरमध्ये सभा घेतली होती. त्या सभेमध्ये 12वा ठराव पास केला होता ह्या गद्दारांनी की बाबासाहेब ते काय बोलले त्या ठरावामध्ये की बाबासाहेब हा महार जातीचा आहे. त्या महार जातीच्या लिहिलेल्या पोरानं कशासाठी आमची आपण घटना स्वीकारावी म्हणून ही गद्दार लोक RSS वाले हिंदू महासभेवाले ती घटना आतापर्यंत मी मानत नाही. आणि गिरीश महाजनने सांगितलंय की मी RSSच्या मुशीद मधून झालेलो आहे. त्यानंतर नालायक गोवलकर यांनी सांगितलं 30 तारखेला पेपरामध्ये ऑर्गनायझेशन ह्या पेपरामधून जाहीर हे केलं की ह्या घटनेमध्ये मनुस्मृती नसल्याने आणि महाराने लिहिलेल्यामुळे बाबासाहेब यांना महार म्हटलेलं आहे म्हणून आम्ही ती घटना मानत नाही असं त्याने त्या नालायकाने म्हटलेलं होतं. आणि गिरीश महाजनला हे सांगणे आहे की तू त्या मुशीतून जाहीर झालेला आहे ज्या मुशीमध्ये गोलवरकर आणि RSS वाले गरगडतात, वक्तात, घाण वक्तात, ते त्या गोष्टीतून तर झालंय. आणि ह्या गद्दारांना मला हे सांगायचं आहे की गिरीश महाजनवरती ह्याच पॉइंटवरती अट्रॉसिटी सारखा केस घेतल्या गेली पाहिजे. कारण ही कोर्टाची गाईडलाईन्स आहे. जर का एक
त्या उद्देशाने म्हणत असेल तर त्याच्यावरती अट्रॉसिटी घ्यावी हे कोर्टाची गाईडलाईन्स आहे. आणि त्या गाईडलाईन्स मुळे गिरीश महाजनवरती अट्रॉसिटीसाठी केस झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, अट्रॉसिटीचे केस झालेच पाहिजे. म्हणून मी बाबासाहेबांना जे गद्दार झाले त्यांना मी अजून हे सांगतोय की गिरीश महाजनवर आम्ही जोपर्यंत अट्रॉसिटीची केस घेतल्या जाणार नाही आणि त्या बहिणीचा सन्मान होणार नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, आम्ही रोडवर उभे राहू. गिरीश महाजन आपण होते काय होते आणि काय झाले हे तुम्ही समजा. कारण माननीय प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की गिरीश महाजननी जी प्रॉपर्टी दाखवली ती 11,000ची दाखवलेली आहे आणि गिरीश महाजनाकडे 12 करोड रुपयाची प्रॉपर्टी आली. हे कुठून आलेली आहे सांगा या गद्दारांनी. दुसरा प्रश्न गद्दारांनी केला होता की बाबासाहेबांचा पुतळा मानला शिवाजी आमच्या इन्कम टॅक्स म्हणून हा पुतळा बांधलेला आहे, कोणाच्या बापाच्या करून बांधलेला नाही, हा पुतळा उभारलेला नाही. हा जो पुतळा उभारला गेला तो आम्ही इन्कम टॅक्स देतो, त्या इन्कम टॅक्स भरलेला जातं, त्या इन्कम टॅक्स म्हणून हा पुतळा उभा झालेले दोघी पुतळे त्याच्या बापाच्या घरून झालेला नाही. 12,000 करोडची प्रॉपर्टी कुठे कशी आली हे त्याचा हिशोब काय की त्या प्रॉपर्टीमध्ये आमचा इन्कम टॅक्सचे पैसे गेलेले आहेत. आम्ही इन्कम टॅक्स होल्डर आहे. आणि ह्या गोष्टी जोपर्यंत आपण समजून घेत नाही आणि ह्या गद्दारांना धडे शिकवत नाही, त्यांच्या थिंबरच नाही की बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय जयंती तयार करावी म्हणून. आणि फडणवीस साहेबांना मला म्हणायचं की मला बी माहिती आहे की तुम्ही मुशीमधून तयार झालेले आहे, पण मला एक म्हणायचं आहे की अशा गद्दार माणसाला तुम्ही मंत्रिमंडळातून काढून दिलं पाहिजे. जो मंत्री नाशिकचा पालिका नसताना अनोथराईज हे झाला आणि त्याने जाऊन तिथे झेंडावंदन केलं, हे कुठल्या इतिहास बसतंय, कुठल्या संविधानामध्ये बसतंय, याचं उत्तर द्यावं गिरीश महाजनांनी. त्यांनी सर्व लोकांचा अभिनंदन करा. बिना पैशाने फक्त एका आवाजावर आलेले लोक. हो हो स्वाभिमानी लोकांचा. मी फडणवीसांना सांगतो की यांना तुम्ही मंत्रिमंडळातून आणि आमदारकीमधून हाकलून लावा. कशासाठी व्हायचे अशा मूर्ख माणसांना. आणि इथं जे लोक जमलेले आहेत सगळे एका आवाजावर आले. काय आम्ही काही पत्रक पाठवले नाही. बाबासाहेबांच्या नावावरती जे लोक इथं आले त्यांचं मी अभिनंदन करतो. स्वाभिमानी बाबासाहेबांचे जे स्वाभिमान आहे ते आणि मी पुन्हा जे बाबासाहेबांना गद्दार झाले त्यांचा निषेध करतो आणि गिरीश महाजनांचा निषेध करतो आणि त्यांच्यावरती अटॅसिटी खाली कलम घ्यावी, केस तयार करावी, ही मी 2 शब्द माझे संपवतो. जय भीम, जय बुद्ध. धन्यवाद सर. साथीहो आणि इथं आलेल्या सर्व खेड्यापाड्यातून भीम सैनिक आणि भीम मातेंचं की एका शब्दाच्या एका फोनाच्या याच्यावरती हे स्वाभिमानी लोक इथपर्यंत त्यांचा पैसा खर्च करून सण इथपर्यंत आले. त्यांचं सर्वांचा मी जय भीम व्यक्त करतो. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहत आहोत MJ न्यूज, निर्भीड निडर जनतेचा आवाज. मी आपल्यासोबत दादाराव वाघ. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मंत्री गिरीश महाजन यांनी संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मोठे वादळ सुरू आहे. कारण प्रजासत्ताक दिन हा संविधान लागू झाल्यामुळे केला जातो आणि अशाच दिवशी त्या महामानवांचे नाव न घेणे म्हणजे आंबेडकरी जनतेला कुठंतरी अपमानास्पद वाटलं. अशातच आज जामनेर शहरामध्ये मोठे आंदोलन करण्यात आले. अशाच आपल्यासोबत निकम साहेब आहेत, ते सांगतील. सांगायचं तात्पर्य असं आहे की मंत्री गिरीश महाजन यांच्याविषयी माधवी जाधव यांनी एक तक्रार आणि आरोप केलेला आहे की बा त्यांनी संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव प्रजासत्ताक दिनी घेतले नाही. त्या दिवशी त्यांनी एक आंदोलन केले. अशा दिवशी नंतर असे स्टेटमेंट आले मंत्री गिरीश महाजन यांचे की अनावधानाने घेतले गेलेले नाही. यावर आपलं काय मत असेल? माधवीताईंनी, तुम्ही जसं म्हटलं, माधवीताईंनी आरोप केलेला आहे. आरोप नाही, ते खरं आहे. कारण गिरीश महाजन त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, त्यातून मान्य केलं आहे की माझ्याकडून अनावधानाने वाद सुटलेला आहे. म्हणजेच ते नाव आरोप नसून ते खरं आहे की त्यांनी मुद्दामून जाणीवपूर्वक ते नाव घेतलेलं नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही जनतेचं असं मत आहे की बुवा मंत्री गिरीश महाजन हे म्हणतात की अनावधानाने घेतले गेले नाही. तर विषय असा पडतो की त्या ठिकाणी एक स्टेज लावलेलं होतं, 100 व्यक्ती बसलेले,
एखाद्या व्यक्तीचं नाव स्टेजवरून न घेतलं गेलेलं त्यावेळेस आपण अनावधानाने म्हणू शकतो, असं काहींचं मत आहे. तर यावर आपलं मत काय वाटतं, की बा जो कार्यक्रम ज्या व्यक्तीचा आहे, ज्या व्यक्तीमुळेच तो कार्यक्रम घडतोय, यावर आपलं मत काही अनावधानाने झालं किंवा जाणीवपूर्वक केलं गेलं? जाणीवपूर्वक केलेलं गेलं आहे. कारण अनावधानाने तुम्ही नेत्याचं नाव घेऊ शकत नाही, परंतु ज्या महामानवाने आपल्याला भारतीय राज्यघटना दिली आहे आणि त्या राज्यघटनेचा कार्यक्रम सर्व देशभर साजरा होतोय आणि त्या कार्यक्रमात तुम्ही नाव घेत नाही, म्हणजेच कुठे तुम्ही मोठ्या अभिमानाने सांगता की मी मुळशी पॅटर्नमध्ये वाढलेलो आहे आणि मुळशी पॅटर्नचा RSSचा कार्यकर्ता आहे, म्हणून जाणीवपूर्वक तुम्ही नाव सोडलेलं आहे असं तरी मला वाटतं. यानंतर आपल्यासोबत हिवाळे साहेब आहेत, त्यांना विचारू आपण. नमस्कार सर. नमस्कार सर. जय भीम. जय भीम. सर्वप्रथम मला विचारायचं की बुवा जो प्रकार 26 जानेवारी दिवशी घडला तो निंदनीय आहे आणि निषेध करणारा आहे. दुसरा विषय महत्त्वाचा म्हणजे सर्व महाराष्ट्रासह पूर्ण भारतामध्ये निषेध नोंदवला जात आहे, परंतु अशातच जामनेर शहरामध्ये बौद्ध समाज बांधव म्हणजे आंबेडकरी जनतेकडून मंत्री गिरीश महाजन यांना समर्थन दिलं गेलं आणि त्यांच्याकडून सांगण्यात आलं की बुवा बौद्ध समाज त्यांच्या पाठीशी आहे आणि ते जे महिला आहे त्या महिलेच्या अनावधानाने ते बोलल्या गेलं बा त्यांच्या लक्षात नाही आलं की नेमका काय प्रकार घडला. यावर आपलं मत काय? अगोदर तर मी ह्या बाबासाहेबाला जे गद्दार झालाय त्यांचा निषेध करतो साहेब, कारण मी तर माझ्या भाषणामध्ये त्या गद्दारांचं हे केलेलंच आहे. हे गद्दार यांच्यात हिंमतच नाही आहे की साहेब सोडून सनी यांनी काही करावं म्हणून, कार्य करावं म्हणून सनी. हे सगळे गद्दार झालेले आहेत आणि बाबासाहेबांच्या या गद्दारामुळे त्या वाघिणीने कधी अनवधानाने यांनी केलेलं काय लक्षात नाही आलं. ज्या वाघिणीच्या जेव्हा लक्षात आलं ती रडत होती आणि 68 खाली त्या वाघिणीला डिटेन केलं आणि 69 खाली सोडल्या गेलं. हे कुठल्याही याच्यात BP ॲक्ट खाली हे कुठल्या याच्यात बसतं हे गिरीश महाजनना अगोदर सांगावं. त्याला जर अक्कल असेल थोडीशी जर असेल कायद्याची माहिती असेल तर त्या गिरीश महाजनने बोलावं की 68 साली का तिला डिटेन केला आणि 69 खाली का सोडलं याचा विचार करायचा. तुझ्यावरती अॅट्रॉसिटीची केस काय घेण्यात येऊ नये गिरीश महाजनवरती, याचं उत्तर गिरीश महाजनने द्यावं. कारण मी त्या माझ्या भाषणामध्ये सांगितलेलंच आहे की कसं काय अॅट्रॉसिटी होते आणि कोर्टाची गाईडलाईन्स काय आहे म्हणून. बरं, यात काही आपले समाज बांधव आहे ज्यांनी जे समर्थन केले त्यांचं असं म्हणणं की 40 वर्षापासून मंत्री गिरीश महाजन हे समाजाला जे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होती त्या जयंतीमध्ये जेवण आणि वाजा देतात. यावर आपलं मत काय आहे? मी एक बाईट टाकलेली होती, कोणीतरी मला हीच बाईट टाकली होती, त्या बाईटला मी उत्तर दिलेलं होतं. त्या बाईटमध्ये मी असं म्हणलं होतं की तो फक्त मतदानासाठी आणि लुच्चगिरी करण्यासाठी हे करतोय. तो कधीही काही हे करत नाही. 1 तास 2 तास 4 तास तो इथं भीम जयंतीसाठी ते ट्रॅक्टर अडवून ठेवलं जातं. तो येतो हे करतो, धिंगाणा करतो. तो नाचत नाही, धिंगाणा करतो. असले धिंगाणे याच्यामध्ये होत नाही. आम्हाला माहिती आहे की बाबासाहेबांना काय अवगत होतं म्हणून सनी असले धिंगाणे करून सनी पोट भरत नसतं आणि तो सगळं धिंगाणा करून सनी हे करतोय. ठीक आहे, तर हे होते आपल्यासोबत हिवाळे साहेब. त्यानंतर आपण त्यानंतर आपण विचारू अजून आज आंदोलनकारी आहे इथं. चळवळीत नेहमी त्यांचं योगदान सहकार्य असतं आणि नेहमी ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत कार्यरत असतात. तुम्हाला सांगू इच्छितो आज मोठे आंदोलन करण्यात आले. यामध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी असे सांगितले, एका मीडियावर सांगितले की बा आम्ही जामनेर तालुक्यात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे जयंती उत्सव होतात त्यात आम्ही वाजा लावतो, त्यानंतर आम्ही जेवण देतो. यावर आपलं मत काय आहे? काय बोलताय तुम्ही? तो काय घरून देतो का त्याच्यावाल्या? घरून देतो का तो? ते आणि त्यांनी सर्वात पहिला तर याच वर्षी या 2025 मध्ये याच वर्षी त्यांना जेवण ठेवलं होतं. म्हणजे मागील 40 वर्षाचा कार्यकाळ जेवणाचा नाही. काहीच नाही, जेवणाचं नाही. पावती सुद्धा पाळत नव्हता तो. पावती सुद्धा पाळत नव्हता तो आणि जेवण तर त्याने याच वर्षी दिलं. त्यानं कुठून दिलं? हा, त्यानं घरून दिलं का जेवण? त्यानं घरून दिलं? दाखवून दे त्यानं घरून दिलं म्हणून, ऑडिट करून दाखवा. तर आपण बघितलं जे जेवण आणि वाजा याविषयी जे वक्तव्य केलेलं आहे ते त्यांनी दाखवून द्यावं की त्यांनी घरून दिलेलं आहे किंवा त्यांच्या जो स्वतःचा निधी आहे किंवा स्वतःचा जो खर्च आहे त्याच्यातून दिलेला आहे असं त्यांनी ऑडिट दाखवावं, असं इथे आंबेडकरी अनुयायांनी म्हटले आहे.
आणि जे खरं संविधानाला मानणारे लोक आहेत या सर्वांची, या भारतीय लोकांची माफी मागावी असं या ठिकाणी जाधव नावाच्या या मुलीने, या महिलेने सांगितलं. निश्चितच तिच्या या धाडसाचं, या भीमकन्येचं मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. आणि आपण सुद्धा या निषेध मोर्चामध्ये सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले, कारण सच्चे कार्यकर्ते जे असतात ते सत्याच असतो आणि जे डुप्लिकेट असतात समोर जायचं आणि मागे ताकामध्ये डोंगामध्ये लोटलं लावायचं तर हे डुप्लिकेटच असतं. म्हणून सर्व या ठिकाणी आमचे भाऊ असेल किंवा जे आमचे किशोरदादा असेल, सर्व या सर्वांचं आणि सर्व उपासक उपासिकांचं, महिलांचं, जे भारतीय नागरिक आहेत या सर्वांचं मी या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी झाल्याबद्दल या ठिकाणी मी अभिनंदन करतो. आणि गिरीश यार इकडे पण उभे राहा ना. अरे त्या बाजूने उभे राहा, उभे राहा. आपण पहिले काढे ना. आजचा जो निषेध मोर्चा आयोजित केला गेलेला होता त्याबद्दलची माहिती द्या. आपण देशाचा 75 दिन 77 आपण साजरा करतोय, म्हणजे आज त्याला 77 वर्ष पूर्ण झाले. तरी आपल्या तालुक्याचे आमदार मंत्री एवढं वर्ष झाल्यानंतरही त्यांनी कुठल्या भाषणात तर बाबासाहेबांचा उल्लेख केलाच नाही आजपर्यंत, आपल्याला तरी कुठे आढळलेलं नाही. तरी त्यांनी नाशिकच्या त्या कार्यक्रमात बाबासाहेबांचा उल्लेख नावाचा जाणीवपूर्वक टाळला. ज्या व्यक्तीने आपल्याला देशाचं संविधान या देशासाठी लिहून दिलं त्या व्यक्तीचा कार्यक्रमात 26 जानेवारीचा तो उल्लेख व्हायला पाहिजे बाबासाहेबांच्या नावाचा, तर ते गिरीश महाजन यांनी तो उल्लेख जाणीवपूर्वक टाळला. त्याचा मी वंचित बहुजन आघाडीतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो. त्यांचा मंत्रिमंडळातून त्यांची तात्काळ हकालपट्टी करावी आणि त्यांनी स्वतः त्याचा नैतिकता स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मी मागणी करतो. आजचा हा जो मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं तर हा समाज बांधवांतर्फे होता का बहुजन वंचित म्हणजे एखादी पक्ष? हा आपण सर्वपक्षीय समविचारी संघटना, परिवर्तनवादी संघटना आणि संविधानप्रेमी याच्या माध्यमातून आपण या मोर्चाचं आयोजन केलेलं होतं. दादा, काही आंबेडकरी अनुयायांनी त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ गिरीश महाजनांना समर्थन करेल, याबद्दल आपण काय सांगता? त्यांचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो. त्यांनी असं कृत्य करायला नको पाहिजे होतं, पण तरी ते काही लाभार्थी असतील त्यांनी असं कृत्य केलं त्याचा मी निषेध करतो. प्रश्न करतो. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी मंत्री गिरीश महाजन हे नाशिकचे पालकमंत्री म्हणून घोषित आहेत आणि त्या ठिकाणी मी घोषित बोललो ना, त्याच्याकरता घोषित म्हणजे आलं. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक येथील कार्यक्रमात संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतले आणि त्यामुळे एक मोठे वादळ महाराष्ट्रासह पूर्ण भारतात दिसून आले. अशातच त्यांनी एक वक्तव्य केलं की बुवा जामनेर मतदारसंघात त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला वाजा लावतो, जेवण देतो. 40 वर्षाच्या कार्यकाळात असं कधी झालं नाही की मी निळा शर्ट घालून जयंतीमध्ये गेलेलो आहोत. तर मंत्री गिरीश महाजन यांना नेमकं याच्या मागचा उद्देश काय, आपण त्यांना आपल्यासोबत किशोर तायडे येतील त्यांना विचारू की नेमका यांच्या मागचा उद्देश काय आहे. जय भीम. जय भीम. मंत्री महाजन हे गेल्या 35 वर्षापासून या जामनेर विधानसभा क्षेत्राचं नेतृत्व करतात. प्रत्येक वेळेला ते आंबेडकर जनतेमध्ये येतात, त्यांच्या फायद्यासाठी येतात, मतासाठी येतात. आणि मग केवळ जयंतीला निळा शर्ट घातला, लेझिम खेळला, डान्स केलं म्हणजे गिरीश महाजन आंबेडकरवादी होऊ शकत नाही. बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा उभारला
म्हणजे गिरीश महाजन आंबेडकरवादी होऊ शकत नाही. आणि जो पुतळा आहे तो पुतळा शासनाच्या पैशातून आहे, तो त्यांच्या पैशातून नाही, स्वतःच्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की आमच्या काही समाज बांधवांनी सांगितलं की प्रत्येक जयंतीला ते आम्हाला जेवण देतात. तर हा एक लाजिरवाणा प्रकार आहे. गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे बाबासाहेब आंबेडकर गेल्यापासून आम्ही जयंती साजरी करतो आणि प्रत्येकाच्या घरामध्ये, गोरगरिबाच्या प्रत्येकाच्या घरामध्ये गोडधोड त्या ठिकाणी बनवलं जातं. जेवणाच्या संदर्भामध्ये कोणीही उपाशी नाहीत. आणि मग जेवण देतात याचा अर्थ आम्ही उपाशी आहोत का? अजिबात नाही. आणि काही आमचे समाज बांधव समर्थक जे आहेत ते अशा प्रकारच्या वल्गना करतात, अशा प्रकारची दिशाभूल करतात. आणि समाजाचे आम्ही ठेकेदार आहोत. एकाने वक्तव्य केलं की मी समाजातर्फे असं सांगतो. मग ते समाजाचे ठेकेदार आहेत का? त्याने स्वतःपुरतं काही बोलावं. ते लाभधारक असतील, त्या लाभधारकाने त्याने स्वतःपुरतं काय ऐलान करायचं असेल, काय घोषणा करायची असेल त्याने करावी, परंतु समाजाला त्याने वेठी धरू नये. आणि असल्या प्रकारचं हे जे कृत्य आहे हे त्यांचं प्रेम बाबासाहेब आंबेडकरावर आहे का आणखी कोणावर आहे, हा एक प्रश्न या ठिकाणी उद्भवतो. आणि संशय येतो की या लोकांची निष्ठा कोणावर आहे. मग हे बाबासाहेब आंबेडकर हे लाभासाठी स्वीकारतात की तत्वासाठी स्वीकारतात? तर तत्वासाठी नक्कीच नाही, हे लाभासाठी बाबासाहेब आंबेडकराचं नाव घेतात. पण हा जो प्रकार आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या वेळेला अपमान होतो त्यावेळेला कुठल्या प्रकारची तडजोड नको आहे. पण तो लाभार्थी अंध असतात, बहिरे असतात, मुके असतात. आणि म्हणून त्यांना ते काही कळत नाही. म्हणजेच ते भक्त आहेत, त्या संबंधित राजकीय पुढाऱ्याचे ते भक्त आहेत. ते बाबासाहेब आंबेडकरचे अनुयायी असू शकत नाहीत. एक चर्चा अशी देखील आहे की ज्यांनी समर्थनार्थ प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आंबेडकर जयंतीमध्ये, अशी चर्चा आहे की काही व्यक्ती जे असे आहे की ज्यांचं वय 32 ते 33 किंवा 40च्या आत आहे, असे लोक तिथे समर्थनार्थ असं म्हणताय की आम्ही 40 वर्षापासून पाहत आहे. तर मग याला काय म्हणावं? बघा, काही जे लोक आहेत आता उत्स्फूर्त बोलणं आणि त्यांना बोलायला भाग पाडणं, तर मी असं म्हणतो की त्यांचा बोलवता धनी कोणतरी वेगळं आहे. ते त्याच्या मनाने बोललेले नाहीत, त्यांच्याकडून ते वधवून घेतलेलं आहे. आता त्याला बाकीची ज्यांचं वय आहे, समजा 35-40 वर्षाचं वय आहे, त्यांना बाकीच्या गोष्टी काय करणार आहे. दुसरा महत्त्वाचा विषय, अशी एक चर्चा सुरू आहे की मंत्री गिरीश महाजन हे म्हणतात की बुवा माझं अनावधानाने नाव सुटलं. अनावधानाने नाव केव्हा सुटतं की ज्या वेळेस एखाद्या स्टेजवरून एखाद्या व्यक्तीचं नाव न घेणं. ज्या व्यक्तीचाच कार्यक्रम आहे, ज्या व्यक्तीमुळेच प्रजासत्ताक दिन घडत आहे, तर अनावधानाने मंत्री गिरीश महाजन असं कसं काय बोलतायत, असा बघा, प्रश्न आंबेडकर पहिल्यांदा जयंतीत सुरू आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जे भाषण दिलं ते प्रिंटेड भाषण होतं. आता मुद्दा असा उपस्थित होतं की ते प्रिंटेड केलेलं भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकरचा उल्लेख होता काय? जर असेल मग यांनी तो टाळला काय? लिहिणाराही तेवढा जबाबदार आहे की ज्याने ते भाषण प्रिंट केलेलं आहे, लिहिलेलं आहे, तोही तेवढा जबाबदार आहे. म्हणून अनावधानाने हा एका प्रकार पालकमंत्र्याकडून असं शब्द बोलणं योग्य आहे का? काय नाही वाटतं? नाही, गेल्या 7 वेळेला ते विधानसभा सदस्य आहेत, आमदार आहेत, मंत्री आहेत. आता त्यांच्याकडून ही अपेक्षाच नाही करतायत. अनावधानाने अशी अपेक्षा नाही करतायत. त्यांनी असं म्हटलं की बा एखादी नाव सुटलं काय एवढा गदारोळ करायचा. आज जे आंदोलन झालं त्या आंदोलनात मुख्य मागणी काय आहे आपली? त्यांनी जाहीररित्या जी आहे, आमच्या ज्या भीमकन्या आहेत, माधवी जाधवताई यांनी जी मागणी केलेली आहे की त्यांनी संपूर्ण आंबेडकरी जनतेची, संपूर्ण भारतीय जनतेची लेखी माफी जाहीर लेखी माफी मागावी, असल्या प्रकारची जी मागणी आहे तीच आमची मागणी या ठिकाणी आहे. आणि राहिला प्रश्न ॲट्रॉसिटीचा जो गुन्हा आहे तो दाखल होतो किंवा नाही, तर गव्हर्नमेंटने तर लवकरात लवकर, पोलीस प्रशासनाने तर लवकरात लवकर त्यांच्यावर तो गुन्हा दाखल करावा. आंबेडकरी जयंतीची माफी न मागितल्यास पुढचं आंदोलन कसं राहायचं?
बघा पुढचं आंदोलन जे आहे आता पुढच्या आंदोलनाची दिशा जी आहे ती ठरणार आहे. आंदोलनाची आता त्याने दिलगिरी व्यक्त केलेली आहे, लेखी माफी मागितलेली नाही. जोपर्यंत ते लेखी माफी मागत नाही यापेक्षा तीव्र आंदोलन केलं जाईल. तर आपण बघितलं, हे होते आपल्यासोबत किशोर तायडे यांनी सांगितलं की आज जे आंदोलन करण्यात आले त्यात मंत्री गिरीश महाजन यांनी माफीनामा द्यावा हेच माधवी जाधव यांचं देखील ठाम मत आहे. आणि जेणेकरून तो माफीनामा प्रत्येक कार्यालयामध्ये लावला जाईल की त्यांनी प्रजासत्ताक दिनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं नाही म्हणून त्यांनी हा माफीनामा दिलेला आहे. MJ न्यूज सोबत मी दादाराव वाघ.